हॅलो, चित्रा रेसिपीजमध्ये आज आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पिठीपासून बनणाऱ्या करंज्याची रेसिपी इथे बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे. त्यात किंचितसं मीठ टाकलेलं आहे आणि कडकडीत तुपाचं मोहन त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान चोळून घ्यायचं आहे. आता गरम पाण्याने रवा भिजवायचा आहे. पाणी एकदम न टाकता थोडं थोडं पाणी टाकून त्याचा डो बनवून घ्यायचा आहे. गरम पाण्याने रवा भिजवल्यास करंज्याचं आवरण असं खुसखुशीत असं होत असतं. घट्टसर असा डो बनवून घ्यायचा आहे. इथे डो बनवून तयार झालेला आहे. थोडा वेळ 10 मिनटं आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत इथे आपल्याला पिठी भाजून घ्यायची आहे. इथे 2 चमचे तूप टाकलेलं आहे. पिठी करता 1 ग्लास मैदा घेतलेला आहे. मैदा इथे भाजून घ्यायचा आहे. पिठीला छान सुगंध येईपर्यंत आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. पिठीचा कलर आपल्याला चेंज झालेला दिसतो आहे, म्हणजेच आपली पिठी भाजून इथे तयार झालेली आहे. आता आपण झाकून ठेवलेला डो पुन्हा सॉफ्ट बनवूया. छान चोळून घ्यायचा आहे, म्हणजेच इथे अशा प्रकारे असा सॉफ्ट बनतो. पिठीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला खोबरा कीस, चारोळी आणि बारीक केलेली साखर, 1 छोटा चम्मच विलायची पावडर त्यात टाकायची आहे. ज्यांना जास्त गोड हवी आहे करंजी, त्यांनी सारख्याला सारखं प्रमाण घ्यायचं. मी इथे अर्धा ग्लास बारीक केलेली साखर त्यात मिक्स केलेली आहे. सारख्याला सारखं प्रमाण पण घेऊ शकता. 1 ग्लास बारीक साखर पण त्यामध्ये टाकू शकता. इथे छोटा गोळा घेऊन त्याची पाती बनवलेली आहे. करंज्याचे साचे वेगवेगळ्या आकाराचे असतात. इथे पाती साच्यावर ठेवून त्यामध्ये ते सारण भरलेलं आहे. साच्याच्या काठाकाठाने थंड पाणी असं लावून घ्यायचं आहे आणि त्यावर अर्धी राहिलेली पाती चिपकून घ्यायची आहे. बाहेर आलेले पातीचे काठ काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बाकी करंज्या पण भरून घेऊया. गुलाबीसर रंगाच्या तळून घ्यायच्या. अशा प्रकारे तयार झाले.